आता सर्वात मोठी बातमी येत आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये अतिशय भयंकर प्रकार घडलेला आहे। मुंबईत महिलांची एक हनी ट्रॅप गँग पुरुषांना शरीर सुखाचं आमिष दाखवून लुटत आहेत। नुकत्याच एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला फसवून 35,000 रुपये उकळण्यात आलेले आहे। सविस्तर माहिती काय आहे, प्रकरण काय घडलेलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। मुंबईमध्ये महिलांची एक हनी ट्रॅप गँग पुरुषांना फसवून लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे। नुकत्याच घडलेल्या घटनेत एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला शरीर सुखाचं आमिष दाखवून तब्बल 35,000 रुपये लुटण्याचा प्रकार हा समोर आला आहे। हा व्यापारी मूळचा जळगावचा असून व्यवसाय निमित्त तो वारंवार मुंबईला येत असे। 23 सप्टेंबर रोजी तो व्यापारासंबंधी कामासाठी मुंबईला आला होता। CSMT स्थानकावर पोहोचताच त्याची भेट एका अनोळखी महिलेशी झाली। बोलता बोलता तिने त्याच्याशी जवळकी साधली आणि 500 रुपयांच्या बदल्यात शारीरिक सुख देण्याचं आमिष दाखवलं। व्यापाऱ्याने प्रस्ताव मान्य केल्यानंतर ती महिला त्याला टॅक्सीने गिरगाव परिसरात घेऊन गेली। भारत भवन हॉटेल जवळ असलेल्या एका इमारतीत ती त्याला वरच्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेली। व्यापाऱ्याने आत पाऊल टाकताच त्याला अजून एक महिला दिसली। क्षणात त्या महिलेनं आरडाओरड सुरू केली आणि व्यापारी तिचा व्हिडिओ काढत असल्याचा आरोप केला। दरम्यान आणखी 3 महिला खोलीत शिरल्या। त्यांनी व्यापाऱ्याला धमकावत त्याच्याकडून ऑनलाईन 22,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले, तसेच त्याच्या पाकिटातील 13,000 रुपये बळजबरीने घेतले। या घटनेनंतर व्यापाऱ्याने 30 सप्टेंबर रोजी VP रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत ऑनलाईन ट्रान्सफरची पडताळणी केली आणि घटनास्थळावरील CCTV फुटेज जप्त केले। फुटेजच्या आधारे 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। आम्हाला संशय आहे की या टोळीनं अशाच पद्धतीने आणखी काही पुरुषांना लक्ष्य केलं असावं। काही पीडित सामाजिक कलंकाच्या भीतीने पुढे येत नसावे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। पोलीस आता या महिलाचा मोठ्या खंडणी रॅकेटशी संबंध आहे का याचा तपास करत आहेत। अटक केलेले आरोपी महिलाची ओळख मजिता बीबीनूर वय 35, रूपा विश्वनाथ दास वय 47 आणि जमाल शेख वय 38 अशी झाली आहेत। या प्रकरणात आणखी एक महिला सहभागी असून तिचा शोध पोलीस घेत आहेत।